नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांना 26 ऑक्टोबर 2023 रोजी देण्यात आला होता। आता या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याविषयीची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार आहे। तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य शासनाकडून पूर्ण तयारी झाली आहे। म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे, म्हणजेच NPCI सोबत लिंक आहे, ज्या शेतकऱ्यांची ई-KYC पूर्ण झाली आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी या PM किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवरती अपडेट केलेल्या आहेत, तसेच ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे नियमितपणे मिळत आहेत, अशा 87.37 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून या यादीतील नावे असलेल्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देण्यात येणार आहे। तसेच मित्रांनो या पात्र शेतकऱ्यांची यादी PM किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यासाठी केंद्र सरकारकडे सुद्धा पाठवण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे पैसे सोबतच मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे मिळून 4000 रुपये मिळतील। तसेच मित्रांनो शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 6000 रुपये जमा करण्यात येतात। त्याचप्रमाणे राज्य सरकारने नमो शेतकरी योजना राज्यात सुरू करून केंद्राच्या योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात। राज्याच्या या योजनांमुळे केंद्राचे व राज्याचे मिळून असे एकूण शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12000 रुपये मिळतील। तसेच मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी राज्यातील 87.37 लाख शेतकरी पात्र झाले आहेत। तसेच या योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ही कमी होती। पहिल्या हप्त्यासाठी ही संख्या 85.60 लाख होती। त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपली ई-KYC करून घेतली, तसेच बँक खाते आधार सोबत लिंक करून घेतले। तसेच या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाकडून सुद्धा एक विशेष मोहीम राज्यात ठिकठिकाणी राबवण्यात येत होती। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची संख्येमध्ये वाढ झालेली आहे। आता राज्य शासनाकडून नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची जी यादी तयार करण्यात आली आहे त्या यादीत 87.37 लाख शेतकरी पात्र झाले आहेत। तसेच या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता देण्याचे नियोजन शासनाकडून करण्यात आले आहे। त्यानुसार नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 25 तारखेनंतर दिला जाण्याची शक्यता आहे। तसेच मित्रांनो अजूनही राज्यातील 3 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची ई-KYC केलेली नाही। त्यामुळे हे शेतकरी PM किसान योजनेचा 16वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात। तसेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आणि PM किसान योजनेचा 16वा हप्ता दोन्ही सोबत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण की आता PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता येण्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला आहे। त्यामुळे या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 4000 रुपये फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सोबतच मिळू शकतात।